मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येते। आधीच्या मागण्यांवरती आपण अजूनही ठाम असल्याचं मनोज जरांगे म्हणतात। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी देखील मागणी त्यांची पहिल्यापासूनच आहे। सरकारपुढे 7 ते 8 मागण्या ठेवलेल्या आहेत। शिवाय संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यासोबतच संतोष देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिंदे समितीला तातडीनं मुदतवाढ द्या अशी देखील मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। अंतरवाली सराटीत 7व्यांदा सामूहिक आमरण उपोषण केलं जात आहे। जरांगे यांच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत यावर एक नजर टाकूयात। महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। हैदराबाद गॅझेटियर, सातारा संस्थान गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून अंमलबजावणी करावी। न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू करावं। सगळे सोयरे अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करावी। मराठा आंदोलकांच्या केसेस सरसकट मागे घेण्यात याव्या आणि सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत। रद्द केलेलं EWS आरक्षण पुन्हा सुरू करावं। कुणबी नोंदी शोधण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेले कक्ष पुन्हा एकदा सुरू करावेत। मराठा कुणबी एकच आहे हा सुधारित GR काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं।